अकोला जिल्ह्यात कपाशी बियाणं विक्रीला कृषी विभागाच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे। बियाणं घेण्यासाठी कडक उन्हात शेतकऱ्यांच्या रांगा होत्या। मात्र दुसऱ्याच दिवशी बियाणं बाजारपेठेतून संपल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केल्या जात आहे। 4 ते 5 तास लाईनमध्ये उभं राहूनही आपल्या पसंतीचं कपाशी बियाणं मिळालं नसल्याचा संतप्त प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। अकोला शहरात संपूर्ण जिल्ह्यातील बहुतांश भाग कोरडवाहू शेती आहे। पावसाळा लवकरच सुरू होणार असल्यानं सध्या शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे। अशात शेतकरी मशागतीची गडबड सोडून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांच्या बाजारपेठेत खेपा मारत आहेत। कपाशी बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारपेठेत दाखल झाले असून बहुतांश कृषी सेवा केंद्रांवर त्यांना त्यांच्या आवडीचे कपाशी बियाणे उपलब्ध नसल्यानं शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे। कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 5 पाकिट कपाशी बियाणं शेतकऱ्यांना मिळत आहे। यातच ज्या शेतकऱ्यांजवळ जास्त क्षेत्रफळ असेल त्यांनी काय करावं अशी संभ्रम स्थिती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही कृषी सेवा केंद्रावर कपाशी बियाणांच्या पाकिटांची जास्त दराने विक्री करून गैरव्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। याबाबतीत कृषी विभागाचं दुर्लक्ष असल्याचा आरोपही केला जात आहे। बियाण्यासाठी सकाळपासून इथं उभा पण नाही आणि मागितलं तर देत नाहीत। रांगेत 2 घंटे उभे आहो पण बियाणे संपलं करून राहिले। उन्हातानात ते मस्त एशीत बसून राहिले, आम्ही उन्हात उभे आहो। कृषी विभागाचे इथं अधिकारी इथं कुणीच नाही आहे, हजर नाही आहे। 3 घंटे झाले दुकानापुढे उभे आहो पण बियाणे मिळून नाही राहिले। शेतकऱ्याला पाहून दुकानं बंद करतात, बाहेर काढतात घडी माल नाही आहे म्हणतात। मग या 2-4 दिवसांना बियाणे नाही भेटला ना, 2 दिवस झालं फिरू राहिलो आम्ही। शेतकऱ्याला पाहून ते दुकानं बंद करतात, ते बाहेर काढतात। दुकान बंद आहे। 3 दिवस झाले इथं चालू आम्ही रोज आम्हाला पलटून देऊ राहिले। आता अवेलेबल तुम्ही पाहून घ्या, गेट बंद केलं की नाही केलं ते काही लोक आहेत अंदर हात पैसे मजुराले काय मजूर आले। आता हे सर्व कास्तकार इथं थांबेलात, कासाठी थांबेलात बियाणे भेटलं पाहिजे। अवेलेबल असल्यावर आम्हाला भेटवलं नाही ते।